सॉरी गाईज, ही व्हिडिओ जराशी लेट आली आहे, पण ही व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे. तुम्ही बघा ही व्हिडिओ आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. ही अंडरस्लंग मेड एसीची MU आहे. ही शूट झाली होती मे 30ला. आता मला हे पण नाही माहिती की कधी येईल, क्योंकि आज तारीख आहे जून 20. माहिती नाही व्हिडिओ कधी येईल एडिटिंग होऊन, पण तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्लीज. डिसेंबर 2017 मुंबईमध्ये सगळ्यातली पहिली AC लोकल लॉन्च केली होती. आणि डिसेंबर 2024 हे AC लोकलला मुंबईमध्ये टोटल 7 वर्ष कंप्लीट झाले. आणि हे फेब्रुवारी 10, 2025ला सकाळचे 6:30 वाजता 6:24ला भारतात म्हणजे मुंबईमध्ये सगळ्यातली पहिली अंडरस्लंग मेडा ACMU चालू केली. तर आजच्या नेटवर्कमध्ये टोटल 6 मेडा ACMU चालतात अंडरस्लंग आणि 500 पेक्षा जास्त नॉर्मल AC लोकल ट्रेन. तर आज आम्ही अंडरस्लंग मेडाने ट्रॅव्हल करणार आहोत. 95307 CSMT अंबरनाथ AC स्लो, अंडरस्लंग मेडा AC स्लो. पण आज आम्ही ट्रॅव्हल करणार आहे दादर ते दिवा. ती चालते ट्रेन CST ते अंबरनाथ, पण आज आम्ही ट्रॅव्हल करणार आहे दादर ते दिवा. तर गाईज, मी तनिष तुमचं स्वागत करतो माझ्या तनिष हिंदुस्तानी गेमर चॅनलवर. हा रोड एकदम हे लोकल मध्ये साईडला काहीतरी हे असतो ना, इकडे काचेच आहे इकडे डोर आणि एक एक्स्ट्रा सीट आहे. नॉर्मल AC लोकलची कॅपॅसिटी आहे 1050 आणि ही जी आहे 1180. आणि एकदम ती चालते ना, पूर्ण वंदे भारतचा आवाज काढते. 1180 टोटल कॅपॅसिटी आहे याची, क्योंकि साईडला 6 एक्स्ट्रा कोचेस आहे. म्हणजे एक्स्ट्रा कोचेस नाही, आणि कोचेस सेम 16 कोचेस जे आहे. तर जस्ट माटुंगा क्रॉस झाला होता, म्हणजे दादर आम्ही दाखवला नाही, माटुंगा क्रॉस झाला होता. आता थोड्याच वेळात येईल म्हणजे सायन, आणि आपली जर्नी दिवापर्यंत कंटिन्यू असणार आहे. नॉर्मल AC लोकलमध्ये इंटिरियर असतो ना तसाच आहे, पण 6 एक्स्ट्रा सीट लावले गेले डोरच्या मागे एकदम. आणि ह्याच्यामध्ये अनाउन्समेंट म्हणजे खूप लाऊड होते. आणि इकडे हर डब्यात 6 माईक लावले, म्हणजे ते बोलतात ना ते 6 लावले. आणि कॅमेरा पण 6 हर एक कोच मध्ये. गाडी आली आहे सायन रेल्वे स्टेशन. गेट बंद झाले, कचाक गेट बंद. आणि इकडे CST स्लो क्रॉस होते, CST स्लो. फायनली अंडरस्लंग AC लोकल पकडली. अंडरस्लंग हार्बर लाईन. आम्ही लवकर हार्बर लाईन मध्ये पण ट्रॅव्हल करू. हार्बर लाईनच्या रूटमध्ये नॉर्मल चर्चगेट फास्ट, अंबरनाथ चर्चगेट फास्ट होती. 93507. जास्त तर लोकलच्या लास्टला 7 का असतो ते माहिती नाही. अगर तुम्हाला माहिती आहे तर कॉमेंट्स करा. आता फायनली पोचलो कुर्ला रेल्वे स्टेशनला. कुर्ला आलेला आहे. आणि इकडे ट्रेनला पॅरलर ओव्हरटेक करताय. फास्ट लोकल म्हणजे ओव्हरटेक नाही, नाही ओव्हरटेक नाही, ती आता सुट्टे आहे कुर्लावरना. एक AC लोकल अजून एक आली आहे, म्हणजे अजून एक आली नाही, आता डोर उघडतील. AC लोकल कुर्लाला आली आहे, पोचली आहे फायनली. म्हणजे ते तर दाखवलं. आता हे पण बघा, ते डोर खुलले. आणि मी इकडे एक चीज पण बघतोय, ते आहे फॅन खूप जास्त कमी आहे, पण AC खूप जास्त आहे. आणि
अगला स्टेशन विद्याविहार. नेक्स्ट स्टेशन विद्याविहार. पुढील स्टेशन विद्याविहार. गेट बंद झाले. एक्सकलरेशन खूप लवकर घेते आणि एक इकडे एक्सप्रेस आली आहे. कुठली आहे अरे काही हिचं सावंतवाडी दादर तुतारी आहे. सावंतवाडी दादर तुतारी म्हणजे लेट असेल. 6:45चा टायमिंग आहे दादरचा. खूप जास्त स्पीडने चालते. 6 मिनिटं लेट आहे. ते पण कव्हर करेल. आता दिवाला खूप टाइम आहे काहीच. आणि इकडे डिझेल इंजन यार आपला पुराना प्यार यार. मगाशी इकडे कुर्ला होता आणि इकडे विद्याविहार पण आहे. त्या साईडला पण कुर्ला होता आणि त्या साईडला विद्याविहार पण आहे. थांबा, इकडे पण विद्याविहार आहे आणि दोन्ही साईडला डोर उघडतील. डोर बंद पण झाले म्हणजे होत आहे. कचक बंद झाले डोर बंद झाले गाईज. सुटली गाडी घाटकोपर. विद्याविहारांना सुटली आणि आता यल घाटकोपर. कुठली पण लोकल क्रॉस नाही झाली आहे. शिया कुठली पण लोकल क्रॉस नाही झाली. अजून आपल्याला खूप 50 किंवा 55 किलोमीटर अजून कव्हर करायचे आपल्याला. 50 किंवा 45 किलोमीटर आपल्याला कव्हर करायचे. योगी दिवा म्हणजे काय इकडे. अरे चल रेल्वे स्टेशन जाऊया. चल तसं नाही, दिवा खूप लांब आहे. रत्नागिरीच्या साईडला येतो दिवा. मला रत्नागिरीला जायची ते ट्रेन आहे ना, ते सगळे दिवावरनंच हे होतात. तर आम्ही 120 किलोमीटरचा आपला सफर म्हणजे 120 नाही. अरे इथं काही 30 फास्ट आहे. अरे आम्ही तिला पोचताय आम्ही तिच्यापर्यंत. पण ते सगळं सोडून दे. 120 कसे म्हटलं दादर ते दिवा 60 आणि दिवा ते दादर 60 आणि मग परत अजून खार ते दादर 10 बरोबर. म्हणजे 140 म्हणजे 150 किलोमीटरचा आज आपला एकटा सफर आहे. 150 किलोमीटरचा सफर. TC येऊ शकतो याच्यामध्ये. आणि घाटकोपर आलाय त्या साईडला, लेफ्ट साईडला आहे घाटकोपर. AC लोकल आहे. AC फास्ट. CSTच्या साईडला राहते. AC फास्ट ती मेडन आहे. नॉर्मलच AC लोकल आहे. फायनली ठाणे रेल्वे स्टेशन आहे. ठाणे रेल्वे स्टेशन. ठाणे आलंय. ठाणे रेल्वे स्टेशन. आणि माझ्या लेफ्ट साईडला अजून एक AC लोकल उभी आहे. मगाशी तेव्हा मग व्हिडिओ ऑफ होती तेव्हा 3-4 AC लोकल क्रॉस झाले होते. अरे आता ती पण AC लोकल गेली. दाखवत होता पण गेली ती. दिवावरनं आम्ही परत वाटतो AC लोकलने येऊ या फिर बघूया पहिला. आता ठाण्याच्या नंतर गाव चालू आहे. म्हणजे सगळे ठाण्याच्या नंतर घाट सेक्शन चालू आहे. घाट सेक्शन. ठाण्याच्या नंतर कलवा 5 किलोमीटरनी. मग 5 किलोमीटरनी परत मुंब्रा आणि मग 20 किलोमीटरनी दिवा. अजून अर्धा तास लागणार आहे. आता कळवा यल. कळवा आम्ही चाललोय वाया कलवा मुंब्रा. ती लाईन गेली वाया पारसी टनल. पूर्ण इकडे घाट सेक्शन आहे. घाट सेक्शन थोड्याच वेळात कळवा येईल. कलवा आला पण कलवा पुढे हे बघा आला पण कलवा. ह्याच्यानं
त्याच्यानंतर मुंब्रा नंतर दिवा, पण अजूनपर्यंत खूप टाइम लागणार आहे. कलवावरनं आम्ही आता डिपार्ट केले आहे. जस्ट फायनली वी डिपार्ट फ्रॉम कलवा. स्टेशन आहे मुंब्रा. त्याच्यानंतर लास्ट दिवा. थोडा घसा बसलाय, आवाज थोडी अशी होत असेल, थोडी बेकार. गला बसलाय. एक टनल येईल. टनल येईल आणि साईडला माझ्या कलवा कार शेड आहे, लेफ्ट साईडला, पण तो आता गेला कलवा कार शेड. ट्रेननी खूप रफ्तार पकडली आहे. टनल दिसतोय. थांबा यल हे बघा काहीच टनल आलाय. तो फास्ट लोकलसाठी आणि आम्ही स्लो लोकलसाठी. वेगवेगळे टनल आहे. तो फास्ट लोकलसाठी जाईल आणि आम्ही स्लो लोकलसाठी टनलने जाणार. टनल येईल आणि मग भेटू टनल क्रॉस झाल्यावर. टनल क्रॉस झालाय. इकडं ठाण्याच्या नंतर सगळे लांब असतात स्टेशन. आणि हे बघा त्या साईडला पारसिक आहे. पारसिक नाही म्हणजे आपल्याच रूटचं आहे, पण ते खालनं जातात. आम्ही आता वरून जात आहे. पारसिकचा नाही, सॉरी गाईस, तो कलवा मुंब्राचा फास्ट लोकलचाच आहे. कुठे गेला तो? रिव्हर आहे साईडला, म्हणून किंचाळतंय. फायनली काही पारसिकवाला पण साईड आलाय आणि दिवा पण आलाय. पारसिकवाला साईड पण आलाय. तो थोड्याच वेळात येईल दिवा जंक्शन. आलाय दिवा जंक्शन. फायनली आम्ही दिवाला पोचलोय. आपली एसी लोकल जाते आहे. बाय अंडरस्लंग मेडा. हैजाने आलो होतो, डोर पण बंद झाले, सुटली. ऐसा आता परत जाताना आम्ही एसी लोकलनीच जाणार आहे. ही आहे आपली गाडी. गाईसला आम्ही फायनली दिवावरनं सुटलोय. हे बघा, हा आहे ब्लॉगर्सचा लाईफ. 10 मिनिटासाठी दिवा लावलो होतो. नॉट 10 मिनिटं, 5 मिनिटासाठी दिवा लावलो होतो आणि लवकर निघाला. आणि तुम्हाला कधी सरप्राईज चीजे दाखवायची. ऐसा कलवा कारशेड आहे. या साईडला कलवा कारशेड. सगळे लोकल ट्रेन्स उभे. अजून इकडं लोकोमोटिव्ह आहे. टन आवाज येतोय. अंडरस्लंग आहे ना, सगळा मेंटेनन्स खाली असतो. कलवा आला पण. आता भेटू ठाणेला. जास्त इकडं फायनली दिवा आलाय. दिवा जंक्शन. दिवा जंक्शन. अरे काय यार, चुकून दिवा जंक्शन मला ठाणे आलाय. ठाणे जंक्शन. ठाणेच्या नावाला इकडं जंक्शन नाही, पण हा जंक्शनच बोलू शकतो. क्योंकि इकडनं एक हार्बर लाईनला रेल पास होते. म्हणजे
आहे हे रेल्वे रूट पास होतो म्हणून याला ठाणे जंक्शन बोलू शकतो. त्या रूटला ना म्हणजे एक रूट जातोय CSTला समजा काही म्हणजे दादर असेल, एक रूट जातोय CSTला आणि एक रूट जातोय दिल्लीला असं माना, तर त्याला जंक्शन नाव भेटेल. जंक्शन ह्याचा मिनिंग असतो जंक्शन. आणि सेंट्रल म्हणजे तो सिटीचा सगळ्यातला मेन स्टेशन, याला सेंट्रल बोलतात. आणि टर्मिनल ह्याला त्याच्या टर्मिनल म्हणजे त्याच्या पुढे काय पण नसतो, म्हणजे त्याच्या पुढे रेल रूटच खतम होतो, त्याच्यानंतर त्याला समुद्र चालू होतो, त्याला टर्मिनल बोलतात. आणि रोड म्हणजे खार रोड असा काय स्टेशन असतो ना, रोड असतो लास्टला, तर तो असतो की स्टेशन खूप लांब आहे, त्याचा मिनिंग आहे खार रोड. म्हणजे मला माहिती आहे कसा माहीत पडला, यूट्यूब बाबा है ना, यूट्यूब बाबा की जय हो. गाइस तर मी आता हे टेस्ट करत होतो की मी झोपलो मधून मला खूप जास्त थंडी वाटते या फिर असंच नॅचरल, पण नाही खरंच झोपल्यावर खूप जास्त थंडी वाटते. आणि बसल्यावर काय नाही, पण तरी पण भाई मी तर झोपली. हा तर अचानक ट्रेनला झटका लागला, मी घाबरलो, मी उठलो लवकर, स्पीड पण स्लो होते. ओके परत टेन्शन. हे बघा गाईज, ही ओल्ड ट्रेन ह्याला आता कामसाठी ठेवलंय आणि डिझेल इंजिन. आणि आता कुर्ला आला मला, मगाशी माझा गैरसमज झाला होता, आता आलाय कुर्ला. हे बघा इस बार काय नाही, इस बार परत कुर्ला चालय. बोर्ड कुठे आहे, बोर्ड पण नाही, कुर्ला आहे. आता पूर्ण कोच खाली आहे, आता कोण काय कोणाला बोलणार एकदम. मी आता पूर्ण व्हिडिओ काढतो कुर्ला, त्याच्यानंतर सायन येईल, मग माटुंगा, मग दादर. आता माटुंगा आलाय, माटुंगा नाही तर दादर थोड्याच वेळात येईल. पण जर तुम्हाला अगर ही व्हिडिओ चांगली वाटली असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा. मी भेटेन तुम्हाला सीधा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर एव्हरीबडी अँड बाय बाय. नवीन माईकने व्हिडिओ बनवला आहे, कसा वाटला व्हिडिओ सांगा.